सप्तशृंगी गडावर देवीच्या नवसासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनाला काल सकाळी दरेगाव नजीक अपघात झालाय। मोहनदरी फाट्यावर वळणावर नियंत्रण सुटल्यानं सुप्रो मालवाहतूक वाहन पलटी होऊन हा अपघात घडलाय। अपघातामध्ये लहान बालकांसह एकूण 26 जण जखमी झालेत। घटनेनंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले। जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून काही गंभीर जखमींना नाशिक सिव्हिल रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। सदर भाविक वाशिम जिल्ह्यातील असून सध्या नाशिकमध्ये वास्तव्यास आहेत। हा अपघात होताच परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे। कुठून चालले आम्ही पाथडी फाट्यावर। तुम्हाला कळलं का नेमकं काय झालं, घटना घडली कसं झालं, काय झालं? कसं झालं ते एकदम टर्न आला, टर्नवर गाडीचे ब्रेक मारले, झोल मारल्यामुळे गाडीने लगेच पलटी खाल्ल्यामुळे मग आम्ही बाजूला पडलो। काही गाडी खाली दाबलेली होती, काही पुढचे काच फोडून बाहेर काढले, खूप लागलेलं होतं। मग इथं आणलं दवाखान्यामध्ये दिंडोरीच्या, तिथून मग इकडं आणलं। किती लोक होते गाडीमध्ये आणि 27 कशासाठी जण तिकडे चालले? देवासाठी नवस होता, नवसासाठी चाललो होतो, दर्शनाला चाललो होतो देवाच्या, नवस होता। आता तुमच्यातले किती जखमी आहे तिथे? काय आता जखमी 27 जण जखमी। पूर्ण हा पूर्ण 27 जणांना लागलेले भरपूर। कोणती गाडी तुमची? आमच्याकडे पिकअप होतो, पिकअप पलटी झाले। न्यूज पोर्टलसाठी नासिर पठाण, नाशिक।